हॅलो हाय नमस्कार, मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओ मी सकाळी चालू केलेला आहे. सकाळचं चहा पाणी वगैरे आवरलेलं आहे आणि मी तर कधी पण बुरसुली दिसते. थंडी असो किंवा हिवाळा असो, नाही थंडी आणि हिवाळा एकच आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा असो मी अशी बुरसुल्यासारखं दिसते. कारण ना पहिल्यासारखं ना आता मेकअप करायला रेडी व्हायला ना आता इंटरेस्ट नाही राहिला काही. तर चला जास्त बडबड न करता तुमच्यासोबत मी एक भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. जी भाजी मी फर्स्ट टाइम ट्राय करते. तसं तर मला खारं वांग बनवायचं होतं, पण खारं वांगण्यासाठी लागणारी जी सामग्री आहे, खोबरं वगैरे ते जे सध्या माझ्याकडे नाही आहे आणि इथून शॉप भरपूर दूर आहे, तर तिकडे मी जाऊ शकत नाही सध्या. त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी मी माझ्या मनाने तयार केलेली एक रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याची भाजी जर टेस्टी झाली तर मी तुम्हाला सांगणार आहे, नाही तर मी क्लिप डिलीट करून टाकणार आहे. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते. खारं वांग प्लस काळ्या मसाल्याचं वांग असं मिक्स करून मी बनवणार आहे. मी एक मोठ्या साईजचा कांदा आहे ना छानपैकी बारीक कट करून घेतला उभा, आणि त्याला ना एकदम कमी गॅसवर मी त्याला भाजत होते. तेल वगैरे टाकलं नाही. तेल जर टाकलं ना तर मग तो असं कडक होत नाही आणि काळा भाजला जात नाही, तांबूस होऊन जातो. कांदा भाजता तोपर्यंत 4 वांगे कट केले, कोथिंबीर कट करून घेतली आणि 5-6 मिरच्या आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या हे सगळं छान मिक्सरमधून काढून घेतलं आणि वांगे पण फ्राय केले. वांगे फ्राय काय केले कारण मग भाजीमध्ये लवकर शिजून जातात म्हणून ते वांगे फ्राय झाल्यानंतर काढून घेतलं. इकडे तेल वगैरे गरम झाल्यानंतर त्यात जिरा मोहरी टाकलं आणि आपण जे वाटण काढून घेतलं होतं पहिले ते वाटण त्याच्यामध्ये ॲड करून छानपैकी मिक्स केलं. मस्तपैकी ग्रेव्ही शिजली, त्याच्यामध्ये आपण आता हे मसाले ॲड करणार आहेत. तर आता ह्या मसाल्यामध्ये काळा मसाला एक आहे जो आम्ही घरीच तयार करणार आहे, तुम्हाला मी पहिलेच सांगितले. बरोबर, आता ह्याला मिक्स केल्याच्या नंतर पण आपण थोड्या वेळ थांबणार आहे. मला नाही का मी आमच्या बेडरूम मधला राडा दाखवते आणि हे सगळं कुणी केलं माहिती का? लाडून केले हे सगळं. हे हे माणसाने केले. हे बघा कसं नखरे करतो. आवृत्त एक पण नाही काम करत, पण राडा करायला एक नंबर. आता माझ्याकडून शेंगदाणे खायला घेतलेत त्यांनी आणि इकडे येऊन बघा त्यांनी काय केलं त्या शेंगदाण्याचं. आता हे कोण आवरणार आहे? हा, मी आवरणार आहे ना. हा, मला तर तुम्ही पगार देतात महिन्याला तुमची कामं करायला. ते बघा धुतलेल्या कपड्यावर कसा बसतो. आणि एवढा मोठा ट्रायपॉड आहे माझा एक, त्या ट्रायपॉड सुद्धा ह्या माणसाने वाटोळे केले, खाली पाडून पार त्याच्या रिंगा ढिल्ल्या करून टाकल्या ना आता ह्याच्या मागं लागलाय. सगळा पसारा त्यांनी घरामध्ये करून ठेवलाय. बसला ना चिमटा, हे बघा बसलाच काही ना काहीतरी कुटाणा. तुझ्या नात माझी भाजी तिकडे करपून जाईल, खेळत बस आता एकटा. आमच्या देवीच्या देवबाप्पांची तर अवस्था बघा कशी केली आहे. काय करावं आता, छोट्या देवबाप्पांनी गेलेली त्यांचे हे हाल. मसाल्याने ना मस्तपैकी तेल सोडलं होतं. आता त्याच्यामध्ये फ्राय केलेली वांगी आहेत ती मी ॲड करणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून ना एक 5 ते 10 मिनटं एक उकळी करून घेते, म्हणजे छानपैकी ना वांगे पण शिजतील त्याच्यामध्ये आणि ग्रेव्ही पण मस्त मिक्स होऊन जाईल. हे बघा फायनली मस्तपैकी भाजी वगैरे रेडी झाली आणि मी जेवायला घेतलं. आता वाजलेत 12 वाजलेत. लाडूच्या पप्पाचा फोन आला होता की त्यांना अजून यायला लेट आहे. मी इकडं मस्तपैकी भाकरी वगैरे बनवून झाल्यात माझ्या. बघा खाली भाकरी वगैरे बनवून झाल्यात आणि किचन वाट्याचे हाल बघा. तिकडं बेसिंगमध्ये भांडे वगैरे सगळं काम तसंच राहिलेलं आहे. पहिले स्वयंपाक करून घेतला होता कारण मला असं वाटलं होतं की ते लवकर येतील म्हणून. हे आमचं बघा छोटा भीम पीठ खेळतोय, छोटा भीम पीठ. तुम्हाला बघायचं का पीठ? हे बघा पीठ, बघा पीठ. हे असा राडा असतो आमच्या घरामध्ये सारखं. आणि ह्यानी अजून आंघोळ पण नाही केली. वरती बघ रे, वरती बघ. येडे चाळे करणारे लेकरं घेऊन काम कसं आवरायचं माणसाने. अजून मला पण रेडी व्हायचंय. लाडूची पण आंघोळ राहिली. अगोदर पूर्ण सगळं काम करून घेणार आहे आणि नंतर मग मी माझं आवरते. अय पोरा, काय केलं बघू दे. हाताला काय केलं बघू दे. बघू, इथं ठेव, हात बेडवर ठेव. कपडे वगैरे वॉश करत होते आणि घरात एकदम शांतता झाली आणि लाडूचा अजिबात आवाज येत नव्हता. जसं तर मला डाऊट आलाच होता की काहीतरी करत असाल म्हणून. येऊन बघितलं तर काय त्यांनी ना पूर्ण बॉडी क्लिन्झर जे आहे ना ते सगळं सांडून टाकलं
हात पण खराब केले, फरशी पण खराब करून टाकली. दुपारी 1-1:30च्या दरम्यान लाडूचे पप्पा आले. मग त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि लाडूचं ना सारखी भुनभुन भुनभुन चालूच असते. जेवण पण करून देत नाही, त्यांना झोपून पण देत नाही. चालता चालता धडकून जातो. रक्त निघलं का? मी थोडी धडकलो तुला. बर चहा प्यायचाय? रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. केस ओढू नको ना. हे बघा इथं इथं चोर आहे. दिसतोय ना तुम्हाला खाली? केस ओढते माझी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा केस. तुला बरं आहे लांब केस, तेवढा फायदा आहे. लाडू खेळायला होते ते केस माझे. काय लाडू, तुझे पप्पा आले काय घरी? पप्पा आले होते घरी. लाडूचे पप्पा आले पण जेवण केलं, पण पुन्हा ड्युटीला निघून गेले. पण आज त्यांचा ना आमचा काही दाल मिळच नाही. चहा वगैरे केलं त्यांना. आता लाडूला पण ठेवलाय चहा. तुम्हाला दाखवू का मी लाडूचा चहा? मी आता करणार आहे हेअर वॉश. रात्र झाली आणि मी रात्री आता हेअर वॉश करणार आहे. सकाळी टाइम भेटत नाही. सकाळी आंघोळ लवकर लवकर करायची असते. सकाळी भरपूर सारे कामं असतात. स्वयंपाक बनवा, हे करा ते करा. लाडू दिवसभर रडत राहतो. मग त्याच्यामुळे आता संध्याकाळ झाली. आता करणार आहे मग हेअर वॉश. 2 दिवसापूर्वीच केलता, पण सगळे केस चिकट झाले. त्यामुळे आता डबल हेअर वॉश करायचा आहे. आणि ह्यावेळेस कंडिशनर पण करणार आहे. आणि मैत्रिणींनो, थंडीमध्ये असं तुम्ही रेग्युलर हेअर वॉश करत असाल, हेअर वॉश नाही कंडिशनर करत असाल किंवा नाही, पण थंडीमध्ये कंपल्सरी कंडिशनर करत जा केसांना. कारण नाही का आपले केस असे फ्रीजी होतात. असं बघितलं ना, करंट लागतं आपल्या केसांना. लाडू तर म्हणतो बघ मला करंट लागत असतो, मग मी तुझा करंट लागतो. तर मग त्याच्यासाठी ना कंडिशनर करत जा, म्हणजे केसांचा थोडासा व्हॅल्यूम हे होतो आणि केस असे मस्त राहतात, शायनी मऊ राहतात, तुटत नाहीत केस मग. आणि असे चारू करून अशी वरी नाही उडत मग केस. चला मी हेअर वॉश करते. हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि थंडीमुळे ना लगेच सुकून पण घेतलं, म्हणजे सर्दी वगैरे होणार नाही. चला मैत्रिणी, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू उद्या. बाय.